फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 20-20 रन. 20 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक अशा रीतीने जर पाहायला गेलं ना तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सुमित डॉट बॉलची समाप्ती दिशा दाखवायचा प्रयत्न होता आणि ज्यावेळेस तुमच्याकडे कलात्मकता असते ना त्यावेळेस तुम्ही पाहू शकता जे मात्र मेहनत कमी आणि फायदा जास्त होतो आणि तशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे टाकलेला बॉल चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आउटसाइड लेग स्टंप. त्यानंतर फिरकी घेत आपण पाहू शकतो बालकडू स्वतःचा पाजवत असताना सिद्धू पाटील फिरकीचा जादूगर ज्याला म्हणतो त्याच्यासमोर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज सुमित. पुन्हा एकदा सज्ज हे टाकलेला बॉल फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार मिळतील लावा 4. हा होता चौकार. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. इथे टाकलेला बॉल क्या बात आहे. पैर पर गेंदो बाउंड्री की सैर पर गेंद चेंडूला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप पॉइंट लेग सीमा पार चेंडू मिळतील धावा 4. हा होता चौकार आणि धावसंख्या असेल 28. इथे टाकलेला बॉल सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप असेल मोठा धावांना इथून मात्र तोट्याची गरज होती. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक अशा रीतीने दुसरं समाप्त धावसंख्या धावफलकावरती 29 रन ऑन द बोर्ड. षटक क्रमांक अशा रीतीने आपण पाहू शकतो जो मात्र दुसरं समाप्त 4 षटकांचा सामना आहे आणि स्पीडअप करायचे प्लीज अख्तर सर आपल्याला विनंती असेल स्पीडअप करायची. एकूण 14 सामने आपल्याला कव्हर करायचे. 14 सामने आपल्याला कव्हर करायचे. इथे टाकलेला बॉल सेन्सिबल क्रिकेट ऑन साइडला देखना नजराना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. काय करतात आपल्या संघासाठी. टाकलेला बॉल सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहू शकतो रिव्हर्स अटेम्प्ट चेंडू सीमा पार येतील हवा 4. हा होता चौकार. गुड शॉट. धावसंख्या असेल धावफलकावरती 34. 34 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती. हे टाकलेला बॉल ऑफसाइडला देखना नजराना. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असतील उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल अशा रीतीने पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर चौकार त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल जी मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी 3 चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक या तिसऱ्या षटकामधील 3 चेंडूचा खेळ जो मात्र झालेला आहे आणि धाव संख्या धावफलकावरती आपल्याला अशा रीतीने पाहायला मिळेल जी मात्र 35. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. पंच थोडी मॅच थांबवायची आहे. महेश दादा विनंती करेल का सिद्धू पाटील आहे यांचे टुर्नामेंटमध्ये जास्त रन झालेले आहेत. विक्रम भोईरचा रन त्यांनी पहिल्याच मॅचमध्ये कव्हर केलेले आहेत तर त्यांना जाऊन आपण ऑरेंज कॅप द्यायचे. सिद्धू पाटील आतापर्यंत झालेल्या सामन्यामध्ये लिडिंग स्कोर रन मध्ये आहे सिद्धू पाटील. आतापर्यंत झालेल्या 2 मॅच मध्ये विक्रम भोईरचा त्यांचा जो स्कोर होता तर सिद्धू पाटील यांनी पहिल्याच मॅच मध्ये पूर्ण कव्हर करून घेतलेला आहे.
चला मॅच सुरू करायची लवकरात लवकर. लगेच मॅच सुरू करायची आहे. धावसंख्या असेल धावफलकावरती 39. इथे टाकलेला बॉल चेंडू बॉडीला ब्रश होतोय. लेग बॅटच्या स्वरूपात मिळेल सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकदा बॅड होईल. धावसंख्या धावफलकावरती 40. 40 रन्स ऑन द बोर्ड. 40 धावा या धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक होते. घेतलेली सिंगल. धावसंख्या धावफलकावरती तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 41. 41 रन्स ऑन द बोर्ड. 41 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं षटक मार्गस्थ असेल. तब्बल जर विचार केला ना तर 7 चौके जे मात्र फलंदाज सिद्धू पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. आणि तब्बल जर पाहायला गेलं तर 31 धाव्यांची मॅरेथॉन इनिंग जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. 31 धावा जे मात्र पहिल्याच मॅच मध्ये सिद्धू पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. प्रणितला देखील आपण उद्या इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. आमचे अगदी जवळचे मित्र वाडेकर संघाचे अप्रतिम खेळाडू. त्यांना देखील ओव्हरआर्मच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतो. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार. गॅप असेल मोठा. धावांना नसेल लोटा. चेंडू आउट ऑफ दी पार्क. चौकार. गोलंदाज सज्ज. इथे टाकलेला बॉल फटका पुन्हा एकदा चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. मिनिमम टू मिनिमम 3 धावा ज्या मात्र नक्कीच वाचवल्यात. आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो धावसंख्या मात्र पुढे सरकेल. इथे मात्र बॅकफुटला आले. रूम क्रिएट करायचा प्रयत्न होता. ऑन साइडला ऑफ साइडला मारायचा प्रयत्न होता. तो प्रयत्न फसलाय आणि अगदी आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. 46 रन्स ऑन द बोर्ड. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या माध्यमातून थोडाफार फंबलनेस मिळेल जी मात्र सिंगल. धावसंख्या धावफलकावरती 47. 47 धावा धावफलकावरती आहेत. बबलू आणि सिद्धू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथे फटका चांगला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होते यांच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. जी मात्र सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती 1 पुढे. एस आपल्याला पाहायला मिळतील. सिद्धू पाटील बाद होत असताना सिद्धू पाटील बाद होतील. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 47. 48 धावांचं लक्ष असेल 4 षटकांमध्ये. 12.00 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील जी मात्र बॅटिंग करत असताना संघाला. आणि ज्या वेळेस सर टॉस साठी या. साईबाबा पिसवली आणि जरीमरी तिसगाव दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी या. साईबाबा पिसवली आणि जरीमरी तिसगाव. $48 to win. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. संदेश दादा केने यांच्या हस्ते टॉस व्हायला. संदेश केने. तर नक्कीच नाणेफेकीचा कौल होत आहे. पहिल्या फेरीतील चौथा सामना. कॉल कोण करतोय? एस एस बेकर्स कॉल आहे. आणि येस मायरा 11 पडलेला आहे. पिसवली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मान्यवरांना विनंती करतो की बसायचे, आपण थांबायचे. येस नाणेफेकीचं कौल जिंकलं ते म्हणजे पिसवली संघाने. त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी ते म्हणजे तिसगाव संघासमोर. तिसगाव संघाला तर नक्कीच रामासीसी क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. वेळेचं बंधन आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. रामासीसी क्षेत्ररक्षण लावून घ्या.
तर नक्कीच ऑरेंज कॅप पाहायला गेली तर या मॅचच्या आधी होती ती म्हणजे विक्रम भोईर यांच्या डोक्यावरती, परंतु त्यानंतर त्यांच्या डोक्यावरून ती कॅप जी मात्र उतरली आणि सिद्धू पाटील फिरकीचा जादूगर म्हणून ओळखला जातो. सातत्याने विचार केला तर आधी वाडेगर संघाच्या माध्यमातून जय जलेश्वर वाडेगर या संघाच्या माध्यमातून आपण त्यांना पाहायचो, फिरकी गोलंदाजी करायची, चेंडू पडल्यावरती कुठे वळण गेले बॅट्समनला काही कळायचंच नाही. आणि विचार केला तर परवा दिवशीच बात मौनेकर चषक नाईटची स्पर्धा चालू होती आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर आमच्यासोबत 12th मॅन प्रणित पाटील हे जोडले गेलेले आहेत. आणि प्रणितचा विचार केला ना तर लीडिंग रन स्कोरर आहे त्या ओव्हरआर्मच्या टुर्नामेंटमध्ये 1,00,000 मोलाची मॅच आहे ती, 1,00,000ची मॅच आणि तिथे लीडिंग रन स्कोरर वन ऑफ द लीडिंग स्कोरर आहे तो आणि तो इथे 12th मॅन बसलेला आहे. त्यामुळे तुम्ही काही अंदाजा लावू शकत नाही की कुठला फिल्डर 12th मॅन आहे, त्याची कामगिरी कशी आहे किंवा तो कसा घेतो. कारण प्रणितचा विचार केला तर अंडर-22 मध्ये खेळणारा खेळाडू, सातत्याने मागच्या 3 वर्षांमध्ये खूप जास्त मोठं नाव त्यांनी केलेलं आहे वाडेगर संघाच्या माध्यमातून सुद्धा आणि अनेक मोठमोठे टुर्नामेंट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. बॉलिंग वरती आलेला आहे चरण, यावेळेस मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट येतोय इनिंगचा, पहिल्या चेंडूवरती पहिला ब्लास्ट, चौकार. नक्कीच पाहायला गेलं तर मला असं समजतंय की बड्डे बॉय आहे तो म्हणजे चरण आणि चरणचाच खरपूस समाचार घेतला जातोय. चरणला बर्थडे गिफ्ट म्हणून चौकार दिला जातोय. बॅटिंगला आपण पाहू शकतो श्रीकांत येत असताना सुरेख फटका पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती. यावेळेस स्वीप करायचा प्रयत्न होता, चेंडू बॉडीला ब्रश झाला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. पाहायला गेलं तर एस्टेनच्या मागे मास्टर माइंड, मॅन इन फॉर्म, मॅन मास्टर माइंड आपण पाहू शकतो सिद्धू पाटील हे आहेत. त्यांना माहिती आहे की कुठल्या सिच्युएशन मध्ये काय करायला पाहिजे, कुठल्या सिच्युएशन मध्ये कशी गोलंदाजी केली पाहिजे, कुठल्या सिच्युएशन मध्ये कुठल्या गोलंदाजाचा इस्तेमाल केला पाहिजे आणि कुठल्या सिच्युएशन मध्ये कुठल्या फिल्डरला कुठे ठेवलं पाहिजे या त्या खेळाडूला खूप जास्त माहिती आहे. कारण पुराणा चावल आपण म्हणू शकतो एक्सपिरियन्स खेळाडू. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होते. यावेळेस सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय, चेंडू जातोय सरळ सीमा पार, लॉंग ऑन, सीमारेषा पार, धावा मिळतील 4, संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. यावेळेस अजून एक सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय, फटका येतोय वाईडिश, लॉंग ऑन, सीमारेषा पार, अजून एक येतोय खणखणीत चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र पुन्हा वाईड चेंडू, अव्वंतर चेंडू, चुकीची लाईन आणि चुकीची लाईन, तर चौकार आलाय आणि त्यानंतर दबाव जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकावरती 14 च्या घरामध्ये असेल. यावेळेस मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, परंतु फेकी थोडीशी खराब होती, कलेक्शन सुद्धा खराब होता. फेकी म्हणायला लागेल की चांगली होती परंतु कलेक्शन थोडंसं खराब होतं. जर कलेक्शन नीट झालं असतं तर नक्कीच धाबाच्या स्वरूपात पहिल्या विकेटचं पतन होऊ शकलं असतं, परंतु पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल बिनगडी बाद 15 धावा. पाहायला गेलं तर सुरेख फटकेबाजी आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. ईट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट, जशास तसं उत्तर, वार वरती पलट वार, शेर के सामने सव्वा शेर, वाघा समोर ढाण्या वाघ, असं काहीसं पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये तिकडे सुद्धा सुरेख धावा आल्या होत्या आणि इथे सुद्धा सुरेख धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या.
यावेळेस मात्र स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जात होता तो म्हणजे डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये तोपर्यंत घेतलेली सिंगल. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे यश. यशच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजीचा करावी अशी नक्कीच आशा बाळगत असतील कॅप्टन. बघायला लागेल की होतंय का नाही. कॅप्टन जी जिम्मेदारी दिली आहे त्यावरती तो उभा राहतोय का नाही. यावेळेस मात्र नो चेंडू नो +4 पंजा जो मात्र ओपन झालेला आहे संजीवनीचं काम करेल हा पंजा आणि धाबा मितील 5. या 5 धाबेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 21च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता जर पाहायला गेलं तर अजूनही खूप धाब्यांची गरज. 27 धाब्यांची गरज आहे. 17 चेंडू आणि 27 धाब्यांची गरज. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा यावेळेस फॉलो थ्रू मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तोपर्यंत निर्धाव चेंडूची समाप्ती. माहिती होतं की हा मोठा फटका खेळू शकले असते या चेंडूवरती कारण स्लोवर वन चेंडूचा वापर झाला होता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहू शकतो. यावेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली झटका क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराजला परतायला लागतंय टुवर्ड्स दी पवेलियन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहू शकतो. सुरेख गोलंदाजी कारण नो प्लस चौकार आला होता परंतु त्यानंतर कमबॅक जो मात्र झाला होता. यावेळेस मात्र सिद्धू यांच्या माध्यमातून चुकी आपल्याला पाहायला मिळाली. ज्या प्रकारे 12 वर्षातून एकदा कुंभमेळा येतो ना मी नक्की दाव्याने सांगू शकतो की खूप कमी वेळा तुम्हाला असं पाहायला मिळेल की सिद्धू पाटील यांच्या माध्यमातून चुकी होते परंतु ती आता झाली. झालं काय याला महत्व नाहीये परंतु पुढे काय होईल त्याला खूप महत्व असेल. येस वाईड आहे. अभ्यंतर धावसंख्या एकनी पुढे जायला जाऊन पोहोचेल ती मात्र 22 या आकड्यावरती. पाहायला गेलं तर दुसरे षटक मार्गस्थ. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस लॉफ्टेड हिट मारायचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पहिले चेंडूला अडवला होता. दुसऱ्यांदा चेंडू पडल्यानंतर परत वेगाने बाउंड्रीकडे चालला होता परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पुन्हा एकदा चेंडूला अडवण्यात सक्सेसफुल झाले. तोपर्यंत घेतलेली सिंगल. धावसंख्या 23 वरती आपण पाहू शकतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहू शकतो. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट होता परंतु नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 23. समीकरण पाहायला गेलं तर अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. 12.50च्या सरासरीने धावा बनवायला लागतील. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. नो वरती चौकार आला 5 झाले. त्यानंतर वाईड देखील गेला. पहिल्या चेंडूवरती 1 आला होता. त्यानंतर साईबाबा पिसोलीचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. यावेळेस मात्र सुरेख चेंडू होता. पडल्यावरती वळण घेतला. साईबाबा पिसोलीचे कर्णधार
कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. मी नेहमी म्हणतो की सिद्धू पाटील म्हटलं की फिरकीचं जादूगर. ज्यावेळेस ओव्हरआर्मची गोलंदाजी करतो त्यावेळेस खूप जास्त स्विंग करतो, टर्न करतो चेंडूला. आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे, ज्यावेळेस तुम्ही ओव्हरआर्म मध्ये जास्त टर्न करताना त्यापेक्षा किंबहुना त्यापेक्षा जास्त तुम्ही ना अंडरआर्म मध्ये स्पिन करू शकता. आणि सिद्धू पाटील याची ओळखच आहे फिरकीचा जादूगर, त्यामुळे तुम्ही समजू शकता की यावेळेस मात्र फलंदाज होतोय बाद. नक्कीच जर टप्पा चेंडू पडला असताना तर एक केक मिळू शकला असता बॅट्समनला, परंतु चेंडू सरळ सीमारेषा पार गेला आणि त्यानंतर लागला, त्यामुळे मिळणार नाहीयेत. यावेळेस जर पाहायला गेलं तर चेंडू पडल्यावरती वळण घेतला, वेग चेंडूला आहे आणि त्यासोबतच स्पिन टर्न जो मात्र आपल्याला पाहायला मिळते. लेग स्पिन ऑफ स्पिन दोन्ही करतो हा खेळाडू. यावेळेस सुरेख फटका होता, चेंडू सुरेख होता परंतु तितका सुरेख असा फटका मला म्हणायला लागेल आकाशच्या माध्यमातून, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट आपण म्हणू शकतो मॅच. यावेळेस पूर्णपणे मॅचला कल्लाटणी देणारी युवर आपण म्हणू शकतो. म्हणतात ना, हमें तो अपनों ने लुटा घेरो में कहा दमता, अपनी कष्टी वाज उभी जहा पे पाणी कमता. धाबाच्या स्वरूपात अजून एक झटका लागतोय, जो म्हणजे टीम सचिन दादा शिरसाट या संघाला. जर विचार केला तर तिसरं षटक मार्गस्थ, 7 चेंडू 23 धाव्यांची गरज असेल. यावेळेस फलंदाजाला वाटलं होतं की चेंडू पुन्हा एकदा लेग टर्न होईल, परंतु चेंडू पडल्यावरती आत आला आणि नक्कीच विकेटचं पतन झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती साईबाबा पिसवली आणि जरीमरी तिसगाव संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. जरीमरी तिसगाव. जर आता समीकरण पाहिलं तर उर्वरित चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज असेल. सातत्याने मी एक नाव या मॅच मध्ये वारंवार घेतोय, सिद्धू पाटील. काही जण म्हणत असतील की सिद्धू पाटीलचं वारंवार तू का नाव घेतोय, तर मी एक सांगू इच्छितो की या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे आणि पोटेन्शियल असून सुद्धा नवीन खेळाडूंना संधी देणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच नवीन पोरांना संधी देण्याचं काम तो करतो. स्वतःकडे पोटेन्शियल असून नवीन पोरांना संधी ज्यावेळेस तुम्ही देता ना त्यावेळेस तुमच्या नाव नक्कीच मोठं होतं. यावेळेस पाहायला गेलं तर सुरेख फटका होता, संघर्षाचा शंखनाद करणारा फलंदाजच्या बॅटतून येतोय संघर्षमय चौकार. आणि आता समीकरण पाहिलं तर उर्वरित चेंडू असतील 5, जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज.
धावसंख्या धावफलकावरती 32, जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 16 धाव्यांची गरज असेल. येणारा चेंडू 1 आणि जिंकण्यासाठी तब्बल 16 धाव्यांची गरज. विनंती असेल मॅच संपल्यावरती तिसगाव संघाने आपले सलामीचे 2 फलंदाज त्वरित पाठवायचे आणि पिसवली संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे. तर या मॅचचा विचार केला तर मॅच जिंकलेली आहे ती म्हणजे रामा सीसी या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम रामा सीसी अँड हार्ड लक टीम सचिन दादा. आणि या मॅचचा विचार केला तर ज्याच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी तसंच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फिरकीचा जादूगार मॅन इन